श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपण पाहत आहोत स्वामी समर्थ सत्यकथा. अक्कलकोट संस्थान काळात ब्रिटिश राज राहत होते. एक इंग्रज अधिकारी, नाव होतं बमगई रावसाहेब. प्राण्यांवर त्यांचं अत्यंत प्रेम होतं. एक दिवस वानरी दिसली, गोंडस हातात घेतली, मनात गुंतली. छोटीशी चंचल, डोळे लुकलुकते, नाव ठेवले प्रेमाने सुंदरी. ती खूप शांत होती सुरुवातीला, लाडाने मोठी होत गेली. साऱ्यांचं मन जिंकत होती सुंदरी. पण काही महिन्यातच स्वभाव बदलला. ती चिडचिड करायला लागली, हळूहळू लोकांना चावायला लागली. ती सुंदरी तीव्र चिडचिडपणामुळे लोक घाबरले खूप. 2-3 जणांना ती चावली जोरात. गंभीर दुखापत झाली त्या लोकांना. गावकऱ्यांनी साहेबांकडे तक्रार केली. साहेबांनी सुरुवातीला तिला माफ केले, पण एक दिवस साहेबांनाच चावली ती. रावसाहेब खूपच संतापले. त्या दिवशी आदेश दिला, गोळी घालून ठार करा. ही वानरी खूप धोकादायक झाली. तिला जिवंत ठेवणं शक्य नाही. शिपाई लगेच सुंदरीच्या मागे लागले. ती धावत गेली देवळाच्या दिशेने. स्वामी समर्थ जिथे बसत तिथे गेली. ती थेट त्यांच्या चरणात बसली, डोळे मिटले, शांत होऊन बसली. जणू म्हणाली, मला वाचवा महाराज. त्या क्षणी सेवक भुजंग धावत गेला. महाराज, ती वानरी मरणार आहे. कृपा करा, काहीतरी लवकर करा. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, भुजंगाला जा, ती आपली आहे, घे ये. भुजंग धावत सुंदरीकडे परत गेला. शिपायांना थांबवलं. थांबा, अजून नाही, स्वामी बोलवत आहेत, लगेच चल. सुंदरीने त्यांच्याकडे शांत पाहिलं. ती जवळ आली, भुजंगास बिलगली. सगळ्यांच्या नजरा त्या द्रष्ट्याकडे लागल्या. ती शांत, स्थिर, भक्तिभावाने भरली. त्या क्षणापासून सुंदरी बदलली खरी. रोज स्वामींच्या चरणी बसू लागली. कधी टोपी घालायची डोक्यावर हसून, कधी त्यांच्या मांडीवर झोपायची अलगद. स्वामी प्रेमाने तिला खाऊ घालायचे. ती भक्तिभावाने सगळं स्वीकारायची आनंदाने. ती आता कोणालाही त्रास द्यायची नाही. गावातील मुलं तिच्याशी खेळायची रोज. संध्याकाळ झाली की देवळात यायची, स्वामींच्या चरणी लोळायची. शांतपणे ती पूर्णपणे बदललेली होती. यातून वाईट स्वभाव, चिडचिडपणा गेला पूर्णपणे. तिच्या चेहऱ्यावर उमटली शांती, नितळ भक्ती तिच्या प्रत्येक हावभावात दिसे. गावकरी सुद्धा तिचा सन्मान करू लागले. स्वामी तिला प्रेमाने जवळ घेत. काही वर्ष असेच गेली भक्तीने. सगळ्यांच्या मनात तिचं वेगळं स्थान. एक दिवस स्वामींनी देह ठेवला. संपूर्ण अक्कलकोट शोकात बुडून गेला. भक्तांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. सुंदरी काहीच खाल्ली नाही त्या दिवशी. ती कुणाशी बोललीही नाही एक शब्द. फक्त एका कोपऱ्यातच बसली निश्चित. दुसऱ्या दिवशी ती उठून गेली. ती थेट स्वामीच्या समाधीजवळ गेली. तिथे डोळे मिटून शांत बसली. श्वास थांबला, प्राण तिथेच सोडला. सगळे पाहून स्तब्ध झाले. त्यावेळी तिच्यावर फूल उधळली. भक्तिभावाने, प्रेमाने गुलाबात गुंडाळून तिला सजवलं गेलं. स्वामीच्या समाधीजवळ तिलाही जागा दिली. ती सुंदरी आता अमर झाली आहे भक्तांमध्ये. हिंस्र प्राणी भक्त बनतो स्वामीमुळे, स्वामीच्या कृपेमुळे बदलतो. जीवन प्रवाह, भक्तीची खरी ओळख सुंदरीद्वारे मिळाली. फक्त नामस्मरण आणि श्रद्धा हवी. भक्तीमुळे मिळतो शांततेचा अमृत सिंधू. संतसंग आणि सेवा बदल घडवतात. ती आजही भक्ताच्या आठवणीत आहे. अक्कलकोटमध्ये तिचं स्मरण केलं जातं. सुंदरी वानरी कृपाकथेचं उदाहरण. स्वामी चरणाशी, समर्थांच्या चरणी अर्पण झालेली तिचं जीवन खूप काही शिकवून गेलं. देवाची कृपा ही सर्वांवर सारखीच असतो. तो कुणात भेदभाव करत नाही. म्हणूनच त्यांची सेवा करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि दररोज स्वामी समर्थ सत्यकथा, विचार, प्रेरणा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडून राहा. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.